होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये युवा नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, माजी आमदार ऋतुराज पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली संग्राम पाटील जिल्हा परिषदला उभा राहिलेले आहेत. त्याचबरोबर पंचायत समितीला सीमा संग्राम पॉळकर व हजारे वहिनी या पाचगाव मतदारसंघातून उभा राहिलेले आहेत. जनसामान्यांची नाळ जोडलेला संग्राम पाटलांना जिल्हा परिषदमध्ये पाठवायची भूमिका पाचगावकरांनी घेतलेली आहे. याचं मेन कारण लोकनियुक्त सरपंच होत असताना त्यांनी केलेली विकास कामाची गंगा पाचगावपर्यंत लोकांच्या तळागाळातल्या लोकांचा विचार करून रस्ता, लाईट, पाण्याबरोबर जनसामान्यांच्या युवकांना, तरुणांना रोजगार देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. मला सांगायचं आहे, संग्राम पाटील राजकारणात आले आणि लोकनियुक्त सरपंच झाले. नंतर त्यांच्या मिसेसना सुद्धा लोकनियुक्त सरपंच लोकांनी मोठ्या भरघोस मतांनी निवडून दिलं. आता त्या विद्यमान सरपंच आहेत. महिलांचं संघटन कसं असावं, लोकांची जनसामान्य ज्येष्ठ नागरिक माता भगिनींशी नातं कसं असावं, आपल्या हक्काचा माणूस म्हणून संग्राम या लोकांच्या मध्ये मिसळतो. हक्कानं काम सांगावं असा संग्रामला या पाचगावकरांनी जिल्हा परिषदेमध्ये पाठवण्याचं निश्चित केलं आहे. हे करत असताना बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून, ऋतुराजदादांच्या माध्यमातून पाचगावचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा कसोशीनं प्रयत्न संग्रामने केलेला आहे. नवीन गांधीनगर योजना, त्यांच्या टाक्या, झालेली पाईपलाईन आणि पुढचं धोरण म्हणजे गावामध्ये अभ्यासिका चालू करायची. नवीन मुलांना जी काय अभ्यास करणार आहेत त्यांना अभ्यासिका चालू करून UPSC MPSCचे क्लासेस चालू करायचे. त्या माध्यमातून शिक्षणाची गंगा या गावामध्ये आणायची. हे धोरण, फार मोठी नियोजन या संग्रामनं हाती घेतलेलं आहे. त्याचबरोबर महिला संघटन करून, महिलांच्या माध्यमातून, बचत गटांच्या माध्यमातून हे न्याय मिळवून देण्याचं काम या संग्रामनं केलेलं आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल आणि पुढे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संग्राम हा प्रत्येकाच्या हक्काचा माणूस जिल्हा परिषदमध्ये जाईल, एवढी ग्वाही या निमित्त मला पाचगाव वासीय म्हणून वाटते.